भानुदासच्या वैयक्तिक अर्धशतकासाठी मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष श्रीमान सचिनजी धुमाळ यांच्या वतीनं बादली हे पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला आपण देऊयात. या महत्त्वपूर्ण लढतीच्या निमित्तानं भरपूर साऱ्या शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल शफल झाले आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या बाजूनं बॉल काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भानुदास देसलेची दमदार सुरुवात. पहिला 4 चौकार. या चौकाराच्या साहाय्यानं डाव सुरू झालेला आहे. किंबहुना दाफलकाचा शुभारंभ भानुदास देसलेच्या बॅटमधून. शफल झाले, चेस करून कट काढायचा प्रयत्न. चांगली लाईन, चांगली लेंथ. अमन यांच्याकडे अधिकचा वेग येते, अधिकची गती आणि गतीने सध्या ते प्रभावित करत असताना चौकारानं सुरुवात जरूर झाली, मात्र डॉट बॉलनं केलंय. या मॅचमध्ये छोटेखानी कमबॅक, त्या ठिकाणी वापसी संघर्ष 11 गवाडी क्रिकेट संघाकरता डॉट बॉलची झाली आहे सांगता. बॅकफुटवर आले, स्क्वेअर कट बॉल पाठवलाय. दिनेशभाई हिंदूराव स्टँडच्या बाजूनं. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत बरा फटका, चांगलं टायमिंग, चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या गतिमान झालेली सध्या आपण बघत आहोत. 8 ऑन बोर्ड, 8 धावा दाफलकर. ऑन द टॉस आले. चांगला फटका भानुदास देसलेच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने या वेळेला केलंय आक्रमण. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट इट अँड ग्रेट इट डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड, यूज इट, सिक्सर. मंचावरती क्रीडा नगरी ज्यांचं नुकताच शुभागमन झालेलं आहे, त्याचबरोबर रमेशजी कुर्ले आणि त्यांच्या समेत उपस्थित झालेले आहेत संजयजी घागस. दोन्ही अतिथींचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. विनंती आहे दोन्ही अतिथींना आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान. स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषकाच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. समोरच्या दिशेनं हल्ला आपण भानुदास देसलेच्या बॅटमधून बघत आहोत. डाऊन द ग्राउंड, काय कॉन्फिडंट लॉफ्टेड फटका समोरच्या दिशेनं सजवलाय तो भानुदास देसलेनं. धावसंख्या 14. ऑन साइडला आणखीन एक दमदार फटका. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय काउ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर चुमंतर. वन मोर बिग इट, यूज इट, सिक्सर. लागोपाठचे 2 षटकार भानुदास देसले यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. एक सेंचुरी या फलंदाजाच्या नामावरती आणि तशी काहीशी सुरुवात, लौकिकाला साजेसा खेळ या सामन्यात त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 6च्या मदतीने धावसंख्या पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 20 ऑन बोर्ड, 20 धावा दाफलकर. अक्षयजी विषय, प्रशिकजी बांगर यांच्या वतीनं प्रथम षटकार अटॅकसाठी 1203 रुपये. त्याचबरोबरीनं हितेजी कंटे यांच्या वतीनं 1203 रुपये. या वेळेला बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर आणि स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषकातील पहिली षटकार हॅट्रिक. नाव आहे भानुदास देसले आणि त्यानं संपादित केलंय. 1206 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यात समेत एक बादली. टोटल कॅश प्राइज 2406 रुपये आणि एक बादली ती दिली आपल्याला सचिनजी धुमाल यांनी. त्याचबरोबर दिलीपजी देसले यांच्या वतीनं ही 500 रुपये. टोटल टॅली 2906 रुपये आणि एक बादली. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये भानुदास देसलेची. कमालीचा फटका, हेलिकॉप्टर समोरच्या दिशेनं. अमनला दिवसा डवल्या मात्र आकाशातील तारे आता दाखवलेत ते फलंदाज भानुदास देसलेनं. धावसंख्या 26-26. कॅश प्राइज अक्षयशी विजय, प्रशिक्षी बांगर यांच्या वतीनं पहिल्या षटकार हॅट्रिकसाठी 1203 रुपयाचं ते भानुदास देसलेला. त्याचबरोबर हितेशजी कंटे, हितेश गॅरेजचे सर्व त्यांच्या वतीनं 1203 रुपये. दिलीपजी देसले यांच्या वतीनं 500 रुपये आणि सचिनजी धुमाल मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष यांच्या वतीनं एक बादली. टोटल 2906 रुपये आणि एक बादली. बिंजोडच्या गुलालाचे मानकरी भानुदास देसले.
एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती 26 धावा दाफलकावर गोलंदाजीसाठी रोशन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत स्वप्नील गायकवाडला. हा देखील तितकाच आक्रमक आणि तितकाच विध्वंसक सलामीवीर. सेकंड पॉवर प्ले. पहिला बॉल बॅकफुटवर आले, हार्डले धूक केलाय, बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वप्नील गायकवाडची सेकंड पॉवर प्ले मध्ये स्वप्नवत सुरुवात. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि आपल्या स्पर्धेचे लाडके आयोजक आकाशदादा भोईर अर्थातच बंटीदादा यांच्या गाडीचा तो लकी नंबरही आहे. 1203 रुपये. धावसंख्या या चौकाराच्या साहाय्याने 30 ऑन बोर्ड. मिस टाइम पूल करण्याचा प्रयत्न. मिडॉनचा फिल्डर डाऊन दी बॉल आणि चांगला जजमेंट. वेल जज का टेकन इक्वली बाय द फिल्डर. पहिला धक्का. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेला माघारी परत आहेत सलामीवीर स्वप्नील. पहिल्या विकेटसाठी भागीदारी 30 धाब्याची ब्रेक करण्यात आलेली आहे. माघारी येताना पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी स्वप्नील गायकवाड. मस्सा परिसर प्रीमियर लीग मध्ये बानोदा देसल्या आयकॉन खेळाडू आहे. स्वर्गीय रुपेशदादा खंडेर प्रतिष्ठान कानोल आणि टीमचे पुरस्कर्ते आहेत. अक्षयजी विषय, हितेजी कंटे, राहुलजी पवार. हे सिरीज तो एक वेगळं प्रेम आहे, ते एक वेगळे आपुलकी आहे, तो एक वेगळा जिव्हाळा आहे, तो एक वेगळा आपलेपण आहे. बॅकवर्ड पॉइंटला पहिला बॉल सॉफ्ट हँडली कट केला. भूषणनं मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या साहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 31. 31 धावा. 31 धावा दाफलकरते पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात या सामन्याची बानोदा देसल्यानं करून दिलेली आहे. पहिल्या षटकात अमन शेखच्या विरोधात आक्रमक फलंदाजी आपण त्याची पाहिलेली आहे. ज्या गोलंदाजानं बानोदाची विकेट कॅरी केली त्याला 200चे कॅश प्राइज. ड्राईव्ह केला समोर मिड ऑफ हात मध्ये लॉंग ऑफ ला फिल्डर. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चांगला थ्रो देण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षकांना झेल जरी पकडला तरी त्याच्यासाठी देखील 200चं कॅश प्राइज असेल. बंटीदादा भोईर यांच्या वतीने कॅश प्राइज असेल. रनआउट साठी जरी प्लेअरचे एफर्ट लागले त्यासाठी देखील एक कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षाव, बक्षिसांची खैरात या मॅच वरती. बॅकफुटवर आले, पुन्हा एकदा लेट कट. गली पॉइंटच्या मधून आता बॉल काढलाय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, चेंडूचा वेग थोडा मंदावलाय. क्षेत्ररक्षकाने अंतिम क्षणाला बॉल अडवलाय. थोडे स्लिप डाऊन झाले फलंदाज भूषण. भूषण गायकवाड 2 धावा. धावसंख्या 2च्या साहाय्याने सध्या आपण बघत आहोत 34-34. स्टील 1 टू गो. समोरच्या दिशेने या वेळेला केलाय हल्ला आणि बॉल वरती फिल्डरचे तितकेच कमालीचे प्रयत्न. व्हॉट एफर्ट इन टू द डीप एरिया. जबरदस्त एफर्ट. प्रयत्नांती परमेश्वर आणि ते एफर्ट या मॅच मध्ये आपण बघत आहोत दिलेत ते फिल्डरनं. झेल सुटला. 200चं कॅश प्राइज गमावलं गोलंदाजानं क्षेत्ररक्षकानं. मात्र फलंदाज सुरक्षित आपण बघत आहोत. षटक 2 संपले. धावसंख्या 35. इंडिव्हिज्युअल 7 बॉल 27 बानोदास तर 3 चेंडू 4 भूषण योगदान देत आहेत. कल्पेजी खुटर यांच्या वतीने लागोपाठच्या 2 षटकारांसाठी बानोदाजी देसले यांच्या वतीने 200चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे आणि किंबहुना ते जमाई झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. 35 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 35 धावा दाफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. षटक सध्या मार्गस होते. तिसरं गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. दाखल झालेले आहेत ऋतिक म्हाडसे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. स्पीडअप अपेक्षित. 2 षटक नियोजित 10 मिनिटांमध्ये टाकलेली आहेत. पहिला बॉल लीडिंग एज. बॉल मागे. फार लेगचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत. आउटफील्ड अत्यंत वेगवान. शर्ते शेवटी लॉंग स्टॉप रिजनला बॉल अडवण्यात आलेला आहे. मिळेल ते अवघे एक सिंगल. ते जे क्षेत्र ते धोकादायक क्षेत्र असतं. ॲज अ फिल्डर जेव्हा जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रात पाठमोऱ्या परिस्थितीत असतात कठीण कार्य असतं. मात्र ते आव्हान अगदी लिलिया पेललेले पार पाडलेले प्रकाशनं.
एक सिंगल धाव, सिंगलच्या साईडनं धावा संख्या गतिमान झाली आहे 36. 36 धावा. ऋतिक माडसेला आपण बघत आहोत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. तिसरा षटक ऋतिक सध्या बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकरला इन्फॉर्म बॅटर भानुदास. अपील and Nesrin is out. Finger up into the air. Big blow, big wicket down, big loss. Bhanudas Desle has to depart. And this is prize wicket for team Sangharsh 11 Gawali. Big blow. भानुदासची विकेट ऋतिक माडसेने कॅरी केलेले, त्यासाठी त्याला 200चं कॅश प्राइज आणि ते जमा देखील झालेलं आहे. स्कोर स्थिर असेल, धावसंख्या स्थिर असेल 37-37, कारण नुकताच महत्वाची विकेट भानुदास देसले माघारी परताना पाहायला मिळत आहेत. 27 धाब्याचा त्याचा शॉर्ट कॅमिओ होता समाप्त झालेला आहे. बॅटिंगसाठी पाहिले तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत आशुतोष गायकवाड, जीनियन ऑलराऊंडर अँड बॅकबोन ऑफ टीम सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे सध्या मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. धावसंख्या 36, प्राइज विकेट या मॅच मध्ये ऋतिक माडसेने कॅरी केलेली आहे. बॉल खाली राहिला सबमरीन, बॅटर बीट, विकेट कीपर बीट, शॉर्ट फायर लेग बीट, पंचांचा इशारा, वाईड फ्लो स्कोर या येत आहेत. एकूण 5 धावा. हा नशिबाचा पंजा. इट्स अ फायफर. श्रीमान दत्तात्रयजी कापडे यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मंचावरती लाभलेली आहे. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे पुरुष एकदा आभार आम्ही व्यक्त करत आहोत. थांबून कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडीशी हरकत करत असताना पाठीमागे यष्टी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. वाईट +4, एक्स्ट्रा 5 धाब्यानंतर कमबॅक झाले वापसी. विकेट साठी कल्पे खुटर यांच्या मदतीने 200चा कॅश प्राइज जात असेल. संघर्ष 11 गवाळीच्या गोलंदाजांना. धावसंख्या 41, 41. आक्रमण या वेळेला केलंय मिड विकेटला आशुतोष गायकवाडनं केलाय. हा आसमानी सुलतानी टोला बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. युजिट सिक्सर. ला 2 विकेट माघारी परतल्यानंतर आशुतोष गायकवाड जसा मैदानात गेला, काय कॉन्फिडेंटली प्रत्युत्तर त्याने दिलंय ते गोलंदाज ऋतिकला. धावसंख्या 47, 47, लॉस ऑफ 2 विकेट, स्टील 2 टू गो. 2 बॉल अजूनही ओव्हर नंबर 3 चे बाकी आहेत. त्यानंतर ड्रिंक स्टॉल रेडी करा मॅनेजमेंट कमिटी. धावसंख्या 47, 2 गड्यांच्या मोबदल्यात यानंतर होणारा सामना. दोन्ही टीमनं रेडी राहा. खोलात होता बॉल, सन्मान देण्यास भाग पाडलं. मिडॉनला फिल्डर इनफिल्ड मध्ये थोडे वाईड उभे आहेत, बॅकअप करण्यात आलेला मिळेल ते एक सिंगल. आणि या सिंगलच्या साईडनं धावसंख्या आपण बघत आहोत 48-48. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. टो क्रशर बॉल होता. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा नेहमीच सन्मान होतो, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि परफेक्ट यॉर्कर. अर्जुनदादा पष्टे यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेल्या दादांना विनंती, या पण मंचावरती आपलं स्वागत. दोन धावा, त्याचबरोबर 2 धाव्याच्या समेत षटकाची सांगता 50 धावा दाफलकरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना देखील स्कोरिंग होता, 72 धावा बनवल्या होत्या टीम जनमान बांदिवलीनं. तर या मॅच मध्ये आतापर्यंत 3 षटकात 50 बनवल्या गेल्या सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेकडून. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींचा सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी उद्योजक तथा समाजसेवक रमेशजी कुर्ले यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत.
वस्त्रालंकार त्याचबरोबर आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी आपण देतो मोमेंटो. तदनंतर संजयजी घागस आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान सोहळा स्पर्धेच्या निमित्तानं आपण मंचावरती संपन्न करत आहोत. अतिथी देवभाव या आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. आदरणीय अतिथी संजयजी घागस यांचा शुभ सन्मान सोहळा सध्या मंचावरती आपण संपन्न करत आहोत. त्याचबरोबर श्रीमान दत्तात्रयजी कापडी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचाही शुभ सन्मान सोहळा आपण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने संपन्न करत आहोत. मॅच कंटिन्यू स्टार्ट करा. सिरीज 3 षटकं संपली, 3 षटकात बनवल्या गेल्या त्या धावा 50. स्ट्रायकर एंडला आशुतोष आणि त्याची सोबत देतो नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज भूषण. ऋषी गोलंदाजीसाठी 4थ्या षटकात बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती ए स्ट्राइक चढवलं हवाईला. बॉल पाठवलाय लांबच लांब दूरच दूर. बिग 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 हिट सिक्सर. संघ कर्णधार त्याचबरोबर उद्योजक समाजसेवक श्रीमान कुणालजी कंटे यांच्या वतीनं संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला ऑल द बेस्ट आलंय. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. लॉंगेस्ट हिट ऑफ द टुर्नामेंट सो फॉर. आतापर्यंत सर्वाधिक लांबचा षटकार आशुतोष गायकवाडच्या बॅटमधून आलेला आहे. 6 धावेच्या साईडनं धावसंख्या अब तक 56-56. मॅच बॉल रिटर्न झाला नाही. मॅनेजमेंट कमिटी न्यू बॉलची मागणी लगेचच केलेली पंचांनी. न्यू बॉल मैदानामध्ये द्या. स्कोर 56 धावा 56 ऑन बोर्ड. यानंतर होणारा सामना जर्मन शेलारी त्यांच्या विरोधात जय गावदेव झुगरेवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे कंपल्सरी मिड इनिंगच्या दरम्यान आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल, ही सूचना लक्षात घ्या. ऑलरेडी लिजेंड क्रिकेटर फ्रॉम मुरबाड कमलाकरांना भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि ते देखील नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असेल. जय गावदेव झुगरेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण बघत आहोत जर्मन शेलारी. बिग बॅटल प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल, मात्र हा सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट दोन्ही टीम करता. धावसंख्या 56, 2 विकेट पडलेल्या आहेत. आशुतोष गायकवाड आता रंगात आलेला आहे. आक्रमण यावेळेला समोरच्या दिशेनं हवाई हल्ला पुन्हा एकदा आणि या बॉलवर देखील केली आहे एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइक. गोलंदाज रोशनच्या विरोधात फलंदाज आशुतोष गायकवाडनं आता केली आहे रोषणाई. लागोपाठचा दुसरा तडाखा, बुलंदी पॉवरफुल हिट सिक्सर. षटकार हॅट्रिकसाठी आदरणीय अतिथी त्यांच्या वतीनं 500चा कॅश प्राइज, त्याचबरोबर सचिनजी धुमाळ यांच्या वतीनं बादले आणि त्याचबरोबर हितेशजी कंटे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओव्हरऑल प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी एक कॅश प्राइज असेल. विकेट असो, चौकार असो, षटकार असो. बॅटची कडा आणि विकेट किपर कडून कॅच ड्रॉप. सुटकेचा मोकळा श्वास आता खेळाडू कक्ष आणि त्याचबरोबर आशुतोष गायकवाडनं सोडलेला आहे. लाऊड शाउट होता, मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल, विकेट किपर कॅच ड्रॉप आणि आशुतोष गायकवाडला दिलं गेलेलं जीवदार. डॉट बॉल. धावसंख्या 62 धावा. मिस टाइम. कव्हरचा फिल्डर आता पोझिशन मध्ये आलाय आणि त्यानं बॅकअप पुन्हा एकदा खराब दिलाय. कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात नॉस्ट्राकर रेनला भूषण गायकवाड आता माघारी परततोय. 63 ला तिसरा ददरा. सिद्धार्थ स्पोर्ट्स देव पहिला तिसरा फलंदाज. यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. जुने जाणते क्रिकेटर, लेजेंड क्रिकेटर फ्रॉम कान्होल, त्यांचं देखील आपण कोरात वेलकम विनंती आहे. या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीत. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे इंडियन आर्मी मेजर विनोदजी भोईर तोंडलीगावचे सुपुत्र उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती, या पण मंचावरती आपले स्वागत. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूवरती विकेटची शक्यता, मात्र पुन्हा एकदा कॅच ड्रॉप.
कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. घरातून निघताना नशिबाशी हात मिळून मैदानामध्ये दाखल झाला की काय फलंदाज आशुतोष गायकवाड, हा प्रश्न आता उपस्थित झालेला. मिड ऑफला फिल्डर आपण बघत आहोत भावेश, ज्यानं 2 झेल सोडलेले आहेत. आशुतोष गायकवाडचे पैसा येणाऱ्या कालावधीत कशा पद्धतीनं उपद्रव त्याच्या माध्यमातून केला जाईल. धावसंख्या 65-65. हवं तसं टायमिंग मिडलिंग झालं नाही, मिळेल ते एक सिंगल. इनफिल्डमध्ये मिडविकेटला बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झालेले आहेत. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 65 धावा. 65ला एसडीज, 66ला 3 विकेट पडलेले आहेत. षटक 4 समाप्त झालेले आहेत. षटक सध्या अंतिम अखेरचं सुरू होतं. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणे गरजेचं राहील. जय गावदेव स्पोर्ट झुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधात संघ आपण बघत आहोत जनमान शेलारी. आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीतील ग्रुप बी मधील हा तिसरा सामना. कालचा दिवस ग्रुप ए मधून यजमान संघानं गाजवला. उपांत्य फेरीचं तिकीट काबीज केलं स्वर्गीय रुपेश दादा खंडे प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघानं. दमदार कामगिरी अमोल विशे, सौरभ देसले, सनील कुर्ले आणि त्याच्या ऑल स्क्वॉडची आपण पाहिली. या वेळेला स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. बॉल पाठवलाय लांबच लांब, दूरच दूर, आउट ऑफ द पार. गेंद गिरफ्त में और गेंदबाज भी गिरफ्त में. 6 रन. असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सचिनजी धुमाळ यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली विनंती आहे. या पण मंचावरती आपले स्वागत आहे. ज्यांच्या पद्धतीनं षटकार हॅट्रिक, वैयक्तिक अर्धशतक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी बादल्या आपल्याला लाभलेल्या आहेत. शर्यतप्रेमी व्यक्तिमत्व, त्यांचं स्वागत आहे. ऑन साइडला फॉलिंग स्वीप, स्कोर लेगला टर्न करण्यात आला. सेकंडचा कॉल नॉन स्ट्रायकर रेंजला तितक्याच वेगानं खुनाल पोहोचलेला आणि स्ट्रायकर रेंजला आशुतोष गायकवाड देखील दाखल झालेले आहेत. 2 धावा मिळताना दिसतील. या 2 धावेच्या सहाय्याने धावा संख्या सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 74 धावा. मिस टाइम, पुन्हा एकदा कॅच आणि आता कंप्लीट करण्यात आलेली आहे. लेट पण थेट आली आहे विकेट आणि सरते शेवटी मैदान आता सोडावं लागतंय ते फलंदाज आशुतोष गायकवाडला. 14 धावा. बारा चेंडू 33 धाब्याची 2000 खेळी आशुतोष गायकवाडची, तो देखील माघारी परताना पाहायला मिळतो. बॅटिंगसाठी पाहिले तर हर्ष दाखल होताना पाहायला मिळतात. नॉस्ट्राकर एंडला कुणाल, 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 74 धावा स्कोर करण्यात आलेले आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, तो फसलाय. नॉस्ट्राकर एंडला रनआउटचा चान्स, थ्रो थोडा वाईड आला. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. बॅटच्या आतली कडा नव्हती, लेग बायचा कन्फर्मेशन कॉल आलेला आहे. एक सिंगल धाव मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या 75 धावा. कैलासजी कुर्ले यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. विनंती, या मंचावरती आपलं स्वागत आहे. वाईड बॉल डाऊन दी गाईड लाईन, एक एक्स्ट्रा धाव मिळेल आणि एक्स्ट्रा धाव्याच्या सहाय्याने स्कोर आपण बघत आहोत 76 धावा. सांघिक धावसंख्येचा उच्चांक मागच्या सामन्यात जनमान बांदोलीचा आताच मोडीत काढलेला आहे. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेनं 76 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट, स्टील 2 टू गो. खोलात होता बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तो आता मात्र फसला. बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. ऑफटमच्या बाहेर जसा तो शफल झाला गोलंदाज प्रकाश, मात्र त्याच्यापेक्षा जास्त चपळ निघाला. वाईड नंतर डॉट बॉल आणि तदनंतर पुन्हा एकदा वापसी. खोलात होता बॉल, ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑफला फिल्डर स्वतः संगनायक राम,
थ्रो थोडा वाईड याला मिळेल ते एक सिंगल सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात विकेटचं समर्पण दिलंय ते कुणालला. डाव पहिला संपला 77 बनवल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 78 धावेचं मोठं टार्गेट संघर्ष 11 गवाळी समोर. टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करा आपण टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करा. जय गावदेव झुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधात जनमान शेलारी. रमेशजी कुर्ले साहेबांच्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष त्याचबरोबर आदर्श स्पोर्ट्स शॉप मस्साचे प्रोप्रायटर मोहनदादा खुणे यांची उपस्थिती आपल्याला आजच्या निर्णायक रजनीमध्ये लाभलेले त्यांचे स्वागत. आदरणीय अतिथी रमेशजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करत आहोत. कॅप्टन इमिडिएटली जयगावदेव झुगरेवाडी. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनाव्याचे विस्फोटक सलामीवीर शिवादादा खुने यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे त्यांचंही स्वागत आहे. 5 ओव्हरची मॅच आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते कॉइन आपण स्पिन करत आहोत. हेड अँड टेल कॉल असेल तो जर्मन शेलारीचा टेल अँड फायनली इट इज टेल. मी मान्यवरांना विनंती करेल आपण मंचावरती असं नसतं वा. महत्वाचा सामना समोर इन्फॉर्म संघ यंदाचा हंगाम ज्याने गाजवलाय जयगावदेव झुगरेवाडे. ॲज अ कॅप्टन या स्पर्धेसाठी तुमची पूर्वतयारी कशी झाली आहे आणि टॉस जिंकलाय निर्णय का असेल क्षेत्ररक्षण का स्ट्रॅटेजी असेल. झुगरेवाडी टीम म्हटली तर बॅटिंग ऑर्डर डीप आहे एकापेक्षा एक सरस फलंदाज टीमकडे आहेत. आता कुठल्या गोलंदाजांकडून या मॅच मध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा होईल. गोलंदाज आमचे सर्व चांगलेच आहेत पण आम्ही जास्तीत जास्त डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. जयमान शेलारीने देखील या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये केलेली आहे. एक चांगलं बॅटल ओव्हरऑल या रजनी स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. नक्कीच चांगली मॅच होईल. कशा पद्धतीने या रजनी स्पर्धेसाठी तुमच्या संपूर्ण संघाची जयमान शेलारीची पूर्व तयारी पूर्व नियोजन झालेलं आहे. प्रथम सांगण्यात येते की पहिले आमचे 2 प्लेयर नव्हते आता ह्या मॅचसाठी आम्ही पूर्ण संघ पॅक करून आलेलो आहे. कसं वाटतं ग्रामस्थ मंडळ आणि जयमान मित्रमंडळ कानोलाजी स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषकाचं रजनी हंगामातील हे पहिलं बहारदार पर्व. आयोजन तर खूपच चांगलं आहे आता तितकं बोलण्याचा विषय नाही आहे पण खूपच आयोजन चांगलं आहे. झुगरेवाडी टीम कॅप्टन टॉस गमावलाय. महत्त्वाच्या सामन्यात जयमान शेलारीचं तगडं चॅलेंज आहे. ओव्हरऑल यंदाच्या हंगामामध्ये केलेल्या टीमच्या कामगिरीविषयी काय सांगाल. यंदाचं सीजन म्हटलं तर सुरेख चाललंय पण थोडं 2-3 आयोजन मागची थोडं नाराजगी झाली ते या आयोजनात खेळतोय नक्कीच प्रयत्न 100% असतील. बॅटिंग डिपार्टमेंट असो बॉलिंग डिपार्टमेंट असो दोन्ही डिपार्टमेंटमध्ये यंदाच्या हंगामात तुमच्या टीमनं अतुलनीय कामगिरी केलेली आहे. मात्र या रजनी स्पर्धेत असा कुठला एखादा की फॅक्टर प्लेअर जो मॅच विनर रोल तुझ्या टीमसाठी अदा करू शकतो. मॅच विनर प्लेअर म्हटलं तर योगेश पारदे. सातत्यानं मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सचिन दादा धुमाल आपल्या टीमला पुरस्कृत करतात सौजन्यकृत करतात त्यांच्याविषयी काय म्हणशील. सचिन दादांचं त्यांच्याविषयी म्हणायला गेलं तर त्यांच्यामुळे आम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय. ते आहेत म्हणून आमची टीम आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. त्यांच्यामुळे खूप साऱ्या स्पर्धा खेळायला भेटल्यात. त्यांचा हात पाठीशी असल्यामुळे खूप साऱ्या स्पर्धा खेळतोय. दोन्ही संघांना संघनायकांना सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊया शुभेच्छा. ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात वॉइस ऑफ बोरगाव कुमारजी बाबरे. थँक्यू. धन्यवाद दीपवीर बिराडे सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होता. त्याचबरोबरीने आजच्या दिवसामध्ये म्हणजेच सोमनाथजी खाडे सर वॉइस ऑफ शापूर वॉइस ऑफ मुरबाड
त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जाऊया मॅचच्या कडे. तिथे एका साईडला जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच असेल तो मात्र संघर्ष. तर नक्कीच रोशनसाठी कॅश प्राइज येते मोहन अगाळे याचकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्की 2 टीम इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय आणि या तर नक्कीच एका साईडला असेल संघर्ष 11 गवाळी आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे. 2 संघांच्या दरम्यान हे मॅच पाहतो. बॅटची नक्कीच कोणती कडा नाही आणि जाऊन बॉल विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त आतापर्यंत गोलंदाज भानुदास सातत्याने आपल्या टीमसाठी संकट मोचकची कामगिरी करत असतो आणि आज देखील त्याच पद्धतीने कामगिरी करताना हो इथे लॉफ्ट केलं बिगिट करायचा प्रयत्न आणि इथे पाहावं लागेल क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का. पोहोचला देखील होता पण नक्कीच विचार केला तर हा झेल धरणीला दान केलाय. याच दरम्यान विचार केला तर 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. धावफलक मध्ये जाऊन पोहोचले 5 या आकड्यावर. तर नक्कीच भानुदास यांनी जर विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केली तर नक्कीच अनवी देसले याचकडून भानुदास साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय सचिन दादा धुमाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया मोस्ट वेलकम. आणि त्याचबरोबरीने विचार केला तर म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा खुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर नक्कीच व्यासपीठावर आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत म्हणजेच म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा खुणे. नक्कीच त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. जयेश दादा ठाकरे की आपल्या शुभ हस्ते मोहनदादा खुणे यांचा इथे शुभ सन्मान करायचे. चिंतामण दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया मोस्ट वेलकम. तर नक्कीच आमच्या मुख्य मंचावर म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा खुणे यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. मायेची उपदारशाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन मोहनदादा खुणे यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि या मंचाची आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आयोजक कमिटीकडनं आणि नक्कीच या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खोलवर गतीचा बॉल होता इथे बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोहर करताना देखील पाहतोय आणि अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल देखील अडवला गेला. याच बरोबरीने विचार केला तर नक्कीच या 2 धावा इथे कंप्लीट केल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावर. तसेच सन्माननीय म्हणजेच म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीमान सचिन दादा धुमाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की जयेश दादा आपल्या शुभ हस्ते सचिन दादा धुमाळ यांचा इथे शुभ सन्मान करायचे. उपाध्यक्ष सचिन दादा धुमाळ यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच तुम्ही देखील इथे आलात आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
आतापर्यंत 1.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलक 8 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. सध्या विचार केला या मॅच मध्ये नक्की थोडंसे इथे संघर्ष करताना बॅटिंग करणारी टीम म्हणजेच संघर्ष 11 गवाली या संघाला पाहतोय. ओहो इथे नक्कीच इथे नशिबाची साथ मिळते आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. नशिबाचा चौकार, बाईचा हा चौकार आपण पाहायला मिळाला आणि याच अनुषंगाने धावफलक आता पुढे सरकते 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे आमचे प्रेक्षक आणि खेळाडू जे उभे आहेत मित्रांनो प्लीज सहकार्य करा. तर नक्कीच सचिनने देखील आपल्या संघाची साथ सोडली या मॅच मध्ये. धावफलक 12 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात. आतापर्यंत विचार केला मॅच मध्ये तर नक्कीच प्रथमतः विकेट ज्याने सॅक्रिफाईस केली रोशन, त्याचबरोबरीने विचार केला तर नक्कीच रोशन देखील आपल्या स्वतःवर नाराज असलेल्या मॅच मध्ये. धीम्या गतीचा बॉल होता इथे नक्कीच सलमान दिला बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर चा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. दुसऱ्या धावेची मागणी आणि नक्कीच 2 धावा डेफिनेटली ते कंप्लीट करताना देखील पाहतोय. धावफलक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. सध्या विचार केला तर 3 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत 1.5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. शेवटचा बॉल असेल. जबरदस्त कामगिरी आशुतोष गायकवाड. ओहो इथे नक्कीच पुन्हा एकदा सन्मान द्यायचा होता बॉलला. 3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतात. अखेर पाहिलं गेलं तर नक्की यष्टीरक्षक स्वतः बॉल पर्यंत पोहोचला. तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हर मध्ये धावफलक च्या मात्र जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात. 3 खेळाडूंनी आपल्या संघाची या मॅच मध्ये साथ सोडले. पण नक्कीच आता इथे एखादी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागली या मॅच मध्ये. आतापर्यंत जर विचार केला तर 18 बॉल आणि 63 धावांची आवश्यकता मॅच मध्ये असेल. प्रत्येक बॉलवर इथे मोठा आक्रमण करावा लागेल. मोठा फटका येणे गरजेचे असेल कारण की 18 बॉल आणि 63 धावांचं आव्हान मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. आतापर्यंत विचार केला तर 15 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्यात आणि नक्कीच आता 18 बॉल आणि 63 धावांची आवश्यकता मॅच मध्ये असेल. क्रमांक 3च्या हॅलो क्रमांक 3च्या षटकाला झाली सुरुवात आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय गोलंदाज शुभम. या गोलंदाजाला 18 बॉल 63 धावांचं आव्हान. या मॅच मध्ये मोठे फटके देणे येणं आवश्यकता असेल. यावेळेस दांडी 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 गोल आणि नक्कीच महत्वाच्या क्षणाला टिपले विकेट आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना चिमाता फिल्डिंग करणाऱ्या टीमला पाहतोय. आणि नक्कीच या मॅच मध्ये थोडस नतमस्तक होताना बॅटिंग करणारी टीम संघर्ष 11 गवाळी या संघाला पाहतोय. शुभम क्रमांक 3च्या षटकासाठी इन्व्हाइट केलं आणि खूप चांगली सुरुवात पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली. आणि या मॅच मध्ये नक्कीच ज्या पद्धतीने आपल्या कॅप्टनने विश्वास संपादन केलं होतं आणि नक्कीच त्याच पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये करताना शुभम या गोलंदाजाला पाहतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. भव्य षटकार. तर नक्कीच
सन्माननीय श्रीमान रमेशदादा कुर्ले सर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या मॅचसाठी या स्पर्धेसाठी भरपूर आर्थिक मदत त्यांची लाभली आणि त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीने विचार केला तर नक्कीच श्रीमान संजय दादा घागस यांचं देखील या स्पर्धेसाठी भरपूर मोलाचं सहकार्य आणि आर्थिक मदत लाभली आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आणि या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नक्कीच ज्या पद्धतीने आपल्या संघाला इथे सुरुवात आता करायची होती आणि नक्कीच मोठे फटके देणे येणं देखील आवश्यकता होते या मॅच मध्ये. आता सध्या ती जिम्मेदारी घेताना अमन या बॅटरला पाहतोय. पुन्हा एकदा थोडासा सन्मान दिला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि जबरदस्त बॉल देखील गॅदर केलं. जबरदस्त फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. याच अनुषंगाने एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक ची मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. शुभम नक्कीच पहिला बॉल विकेट प्राप्त केली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर ठोकला. दुसरा बॉल देखील एक सिंगल पाहायला मिळाली आणि तिसऱ्या बॉलवर एक षटकार ठोकला. त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल आपण पाहतोय. अशा पद्धतीने विचार केला आतापर्यंत 4 बॉल फेस केले आणि 4 बॉल मध्ये 7 धावा खर्च करताना या स्पेल मधनं आपण शुभम या गोलंदाजाला पाहतोय. 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 4 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत 2.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. ओहो स्ट्रेट बॅटने प्रहार केलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. बॉल नक्कीच कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता पण नक्कीच प्रयत्न चांगले केले होते पण नक्कीच अपयशी ठरताना गोलंदाज आपण शुभमला पाहतोय. या मॅच मध्ये आता विचार केला तर 13 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता असेल. आतापर्यंत 23 आणि नक्कीच 4 विकेट गमावताना बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहतोय. ज्या पद्धतीने आपल्या संघाला सुरुवात हवी होती ती सुरुवात इथे करून दिली नाही म्हणजेच बॅटर रोशन आणि ऋतिकने. आणि त्याचबरोबरीने विचार केला तर आता डगआउट कक्षामध्ये देखील थोडीशी शांतता या मॅच मध्ये आपण पाहतोय. कारण मॅच मध्ये आवश्यकता असेल 12 बॉल आणि 55 धावांची. जर विचार केला तर 27.50च्या सरासरीने ही धावगती काढावी लागेल. प्रत्येक बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावा लागेल. नक्कीच यात काही शंका नाही आहे. जिम्मेदारी देखील भरपूर मोठी आहे पण या मॅच मध्ये तशा प्रकारची जिम्मेदारी घेऊन नक्कीच आपल्या संघाला इथे विजय संपादन करून देतील का. प्रयत्न या मॅच मध्ये भरपूर करावे लागतील. ते मात्र बॅटिंग करणारी टीम संघर्ष 11 गवाली या संघाला यात काही शंका नाही आहे. सध्या जबरदस्त कामगिरी सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला ज्या टीमचा बोलबाला आपण पाहतो म्हणजे एका साईडला पाहिलं गेलं तर नक्कीच सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या संघाला पाहतोय. नक्कीच पुन्हा एकदा स्वप्न घेऊन या मैदानामध्ये उतरलेत या स्पर्धेमध्ये उतरलेत म्हणजे स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 भव्य नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा देखील पाहतोय. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन देखील पाहतो या स्पर्धेचं. क्रमांक 4च्या षटकाला झाली सुरुवात. हर्ष पहिलाच बॉल बिग हिट करायचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत आणि पाहावं लागेल दुसऱ्या टप्प्यावर बॉल गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता पण नक्कीच प्रयत्न अपयशी राहिले आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या आता सध्याच्या घडीला मॅच मध्ये पाहिलं गेलं तर 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या बॉलवर हर्ष याचं केलंय स्वागत बॅटर दर्शनने. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. प्रत्येक बॉलवर अटॅक येणं आवश्यकता असेल. पुन्हा एकदा बिग हिट केलायचा प्रयत्न ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला होता बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. लाऊड अपील देखील पंचांकडे प्रश्न देखील विचारला होता बॅटरने पण नक्कीच जबरदस्त पंचगिरी देखील त्यांची आपण पाहतो सातत्याने. त्यांचं देखील करूया
मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो, पुन्हा एकदा बिगिट केलायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. सातत्याने चांगली लाईन, चांगला टप्पा, अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला मॅच मध्ये करताना हर्ष या गोलंदाजाला पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता, त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि ते कमबॅक करताना सलगचे 2 डॉट बॉल फेकले गोलंदाज हर्षने. फुलटॉस बॉल स्वीज हिट केल्याचा प्रयत्न आणि नक्कीच बॅटची कडाने डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती आणि एक जबरदस्त हिट केले आणि पुन्हा एकदा एक विकेट सॅक्रिफाईस करावी लागते बॅटर दर्शनला. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये. आतापर्यंत विचार केला तर या मॅच मध्ये 5 गडी बाद होताना बॅटिंग टीम संघर्ष 11 गवाली या संघाचा आपण पाहतोय. सध्या विचार केला तर संघर्ष नक्कीच ज्या पद्धतीने आपल्या टीमच्या नावासमोर संघर्ष होता तो संघर्ष मात्र इथे करू शकले नाहीयेत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत पण प्रयत्नांना यश इथे मिळत नाहीये. आता या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर 7 बॉल आणि 51 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगलं खेळ जो मात्र सातत्याने आपण ज्यांच्याकडे पाहतो. धीम्या गतीचा बॉल होता ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील तिथे उपस्थित नाही आणि बॉल गेला दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 4 ओव्हर मध्ये धावफलक जर पाहिलं गेलं तर 31-31 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 47 धाब्यांची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 47 धावा. या मॅच मध्ये घडेल काय, या मॅच मध्ये बिघडेल काय? नक्कीच आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर क्रिकेटमध्ये 6 बॉल आणि 47 धावा डिफेंड खेचणं म्हणजे थोडंसं इथे नक्कीच कठीण आहे. पण नक्कीच क्रिकेट आहे. इफ इज नॉट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. क्रिकेट मध्ये जर आणि तरला महत्व नसतं. क्रिकेटमध्ये भविष्याला देखील महत्व नसतं. आता धावफलक 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. सर्वांना विनंती असेल, प्रेक्षक वर्ग, आमचे मायबाप वर्ग, सर्वांना विनंती असेल, बाईक्स प्लीज मैदानामध्ये घेऊन जाऊ नका. प्लीज मैदानामधून बाईक्स घेऊन जाऊ नका, साईडनी घेऊन जा प्लीज, सर्वांना विनंती असेल. ओहो, इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आणि याच दरम्यान विचार केला तर आता जणू काय हा सामना इथे सोडून दिलाय की काय. संघर्ष 11 गवाळ या संघाने सध्या वर्चस्व गाजवताना जी मात्र आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला पाहतोय या सामन्यामध्ये, म्हणजे सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या संघाला. ओहो, बॅकफुटवर इथे कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे. त्याच दरम्यान आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 5 विकेटच्या मोबदल्यात आता अजूनही 3 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले. आतापर्यंत विचार केला भानुदास जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो आणि या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी. प्रश्न देखील उपस्थित होता आणि पंचाने देखील केले बोट आकाशाकडे आणि यावेळी आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करणारी टीम संघर्ष 11 गवाळ या संघाला. धक्का क्रमांक 6 मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला बसतोय संघर्ष 11 गवाळ या संघाला. आता सध्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पकड आणि पकड जी मात्र निर्माण केले म्हणजे सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या संघाने 2 चेंडू जर व्यवस्थितरित्या फेकले गेले तर नक्कीच हा सामना नो डाऊट डेफिनेटली संघर्ष 11 गवाळ या संघ
मात्र पराभूत होऊ शकतो आणि सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे हा संघ विजय होऊ शकतो, यात काही शंका नाहीये. स्पीडअप घ्या, स्पीडअप करणं गरजेचं राहील मित्रांनो. बॅटची कडा आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच अजून एक बॉल असेल शिल्लक, शेवटचा बॉल असेल. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय भावेश. चला स्पीडअप घ्या, घाई करणं अपेक्षित राहील. शेवटचा बॉल आहे, प्लीज मैदानामध्ये प्लीज एंटर व्हा. शेवटचा बॉल असेल. भानुदास ज्याने जबरदस्त कामगिरी केली आतापर्यंत. विचार केला तर 1.5 बॉलचा खेळ त्याच्या स्पेलमधनं त्याने कंप्लीट केले आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट देखील क्षमता कॅरी केलेत. भावेशसाठी एका षटकारासाठी रोशन पोस्टे याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि यावेळी विचार केला तर जबरदस्त खेळ ज्यांचा राहिला या मॅच मध्ये म्हणजेच सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक. तुम्ही देखील चांगला संघर्ष केला, म्हणजे संघर्ष 11 गवाळी संघ. पुढील मॅच साठी तुम्हाला देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा, म्हणजे देवपे या संघाला, आणि तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, म्हणजे संघर्ष 11 गवाळी संघ. आपण जातो मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं गेलं तर ज्याने 3 विकेट प्राप्त केला गोलंदाजी करताना आणि बॅटिंग करताना 8 बॉल आणि 27 धावा ठोकल्या, तो भानुदास देसले ठरतोय या मॅन ऑफ द मॅच चा मान